विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक होते आहे। येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची 2 दिवस बैठक होणार आहे। भाजप कोर कमिटी आणि निवडणूक समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। पितृपक्षानंतर भाजप आपल्या पहिल्या 50 उमेदवारांची नावं घोषित करेल अशा स्वरूपाची माहिती आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, 2 दिवस भाजपची मॅरेथॉन बैठक आणि कदाचित यानंतर या सगळ्यावरती स्पष्टता येऊ शकेल अशा स्वरूपाची माहिती आहे। काय कळतंय भाजपच्या गोटांना? बरोबर 2 दिवस भाजपची बैठक होणार आहे, ज्याला आपण मॅरेथॉन बैठक म्हणू शकतो। याच्यामध्ये विधानसभा निवडणुकी महाराष्ट्रातील शेवटी सर्वांकष आणि सर्व अंगांनी त्याच्यावरती चर्चा होईल आणि त्याच्यावर पितृ पक्षाच्या नंतर म्हणजे नवरात्रामध्ये याच्यावरती जे अंतिम जागा वाटप आहे किंवा 50 जागांचं जे वाटप आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे। या 50 जागा असतील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आपण म्हणू शकतो वाद नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती दुसऱ्या मित्रपक्षांचे हेवे दावे नाहीये। अशा जागा ज्या आहेत त्या क्लिअर जागा आहेत, पूर्णपणे भाजपचा पक्ष आहे। त्या जागा ज्या आहेत त्या सांगितल्या जाऊ शकतात। याच्यामध्ये मुंबईतल्या दक्षिण मुंबईतली जागा असेल किंवा मग त्याच्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईतली बोरिवली मतदारसंघ असेल किंवा दहिसर मतदारसंघ असेल, अशा पद्धतीचे जे मतदारसंघ आहेत मलबार असेल, अशी जी क्लिअर मतदारसंघ लातूरचा औसा असेल, इथे क्लिअर भाजपचेच उमेदवारांचा दावा आहे। तिथे असे मतदारसंघ जे आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर 2 दिवस भाजपची मॅरेथॉन बैठक होणार आहे आणि त्यातनं 50 जागांबाबतची स्पष्टता येऊ शकेल।